पाहताना तिला माझं भान काही राहीना, क्यूट क्यूट दिसते ती नसताना भास तिचा जाईना। पाहताना तिला माझं भान काही राहीना, आसपास नसताना भास तिचा जाईना। तर मित्रांनो, आता जे काय डेमो व्हिडिओ बघितला आहे ते तुम्ही कसं वाटतं ते तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि जरी आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्यायचं आहे। कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भाऊच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की तुमचा भाऊ या चॅनलवरती जबरदस्त व्हिडिओ एडिट तुम्हाला डेली शिकवत असते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ जे काय यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। पण त्या मटेरियलला पासवर्ड आहे, ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। तर चला लगेच आपण आता जे काय व्हिडिओ आहे ते सुरुवात करूया एडिट करायला। तर सर आता काय करायचं आहे, एलडमिशनला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। एलडमिशनला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर जे काय बिटमार्क आणि जे काही शेकी बीट आहेत ते लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि ह्या जर अलर्ट मशीन जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण पिन करून ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही माझ्याकडे अलर्ट मशीन तुम्ही घेऊ शकता। म्हणजे काय टेलिग्रामची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। सर आता काय करायचं आहे, अशा प्रकारे बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। इथून ओके करून घ्या। ओके केल्यानंतर बघू शकता एकदम टॉप लेवलमध्ये जे थोडंसं तुम्हाला मी याच्यात ॲड करून दिलेलं आहे। तर आता काय करायचं काय नाही ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला जे काय मटेरियलमध्ये मी एक व्हिडिओ दिला असेल तुम्हाला ती व्हिडिओ ॲड करा परत आधी स्टेम सेटिंगला, आणि जे काय पुढच्या बीटला जाऊन निष्ठा पाडत आहे तुम्ही कट मारून घ्या आणि त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि ही व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 3.27 बीटला यायचं आहे। जे काय पुढची ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली एक लेअर आहे, बघू शकता त्या लेअरवरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारवरती क्लिक करायचं आहे। आता स्टारवरती क्लिक केल्यानंतर कोणता पण एक तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे, वरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, जे काय फोटो आहे अशा प्रकारे ॲड होणार आहे। तर आता काय करायचं, जे काय पुढची बीट आहे त्याचं पण एक अशा प्रकारे फोटो दिला असेल त्या फोटोवरती क्लिक करा, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवरती क्लिक करून तुमच्या काय तुमचा फोटो आहे ते ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथून ॲड केल्यानंतर आता काय करायचं, बरोबर आपल्याला काय करायचं आहे 11.1च्या बीटला यायचं, परत त्यांच्यावरती क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये आल्यानंतर काय करायचं, इथून कोणता पण तुमचा एक फोटो डबल आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे, वरती लाईनवर क्लिक करायचं आहे, फुल कन्फिगर एरिया करून घ्यायचा आहे फोटो। त्यानंतर डबल एकदा मोमेंट अशी जायचं याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आणि याला काय करायचं, दोन्ही अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्या म्हणजे एकदम खतरनाक दिसणार आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, या फुटला इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे। त्या फुटला वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, बरोबर 11.1च्या बीटला आपल्याला पुन्हा एकदा यायचं आहे, डबल एकदा परत क्लिक करायचं आहे, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे। आणि इथून एक तुम्हाला मी PNG दिली असेल ती PNG ॲड करायची, वर थ्री लाईनवर क्लिक करा, फुल काम एरिया या PNGला आपण करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, PNGला शेवटपर्यंत आपण वाढून घ्यायचं आहे। तर आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता हे दोन्ही काय करायचं आपल्याला एकदम बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। त्यासाठी काय करायचं, फोटोवरती दाबून धरायचं आणि अशा प्रकारे खालती घेऊन यायचं आहे, म्हणजे जे काही सॉंग आहे त्या सॉंगच्या वरती आपल्याला लावून घ्यायचं आहे। मी जशा प्रकारे करत आहे तशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे, ही स्टेप फॉलो करायची आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, इथून डबल एकदा त्याची बॅक घ्या आणि शेकी बीटला आपल्याला ओपन करायचं आहे। शेकी बीटला ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्व त्याची जे काय शेवटच्या फुटला बीट आहे ते इथून कॉपी करून घ्या। शेवटच्या फोटोचा इथे इफेट कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, ओके करून घ्या। आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काय आपण 11.1च्या बीटला जे काय फोटो ॲड केला आहे त्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टचा क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं, त्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे, तुम्ही ब्लँडिंग त्याच्यात जायचं आहे। जे काय होते जे ओपीसीटी आहे ते आपल्याला थोडीशी कमी करून घ्यायची आहे, मी 68 ठेवून घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या हिशोबात ठेवून घ्यायची आहे। आता त्यानंतर काय करायचं, पुन्हा एकदा आपल्याला 3.27च्या बीटला यायचं, डबल एकदा परत क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे। तिथून पुन्हा एकदा तुमचा जे काय फोटो असेल कोणता पण एक सिलेक्ट करायचा आहे, अशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे। आणि वर थ्री लाईनवर क्लिक करून फुलकाची एरिया आपण फोटोला करून घ्यायचं आहे। तर आता या फोटोला काय करायचं आपल्याला, बरोबर 11. जे काही 1ची बीट आहे तिथपर्यंत येऊन इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे या फोटोला। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, या फोटोला पण अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, एकदा डबल इथून बॅक यायचं आहे, आता डबल एकदा शेकी बीटला ओपन करायचं आहे। आता जे काय दुसरे पहिल्या फुटला बीट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। मग तो पहिल्या फोटोचा बीट कॉपी केल्यानंतर इथून डबल बॅक येऊन बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं, ओके करून घ्या। आणि जे काय 3.27च्या बीटला जे काय आपण बॅकग्राऊंडला एक फोटो ॲड केला आहे एकदम शेवटीला, तर जे काय बॅकग्राऊंडचा फोटो आहे त्याला आपण हा पेस्ट करून घ्यायचं आहे। आणि जे काही याची ओपीसीटी थोडीशी कम पण करून घेऊ शकता तुम्ही एकदम खतरनाक दिसण्यासाठी। तर काय विषय नाही, याची केली नसेल तरी पण चालेल, केली तरी चालेल। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, बरोबर 11.3च्या बीटला यायचं, परत क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे।
आता इथून एक मी व्हिडिओ दिलेला असेल तुम्हाला, ती व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्या व्हिडिओवरती एकदा क्लिक करा, वर थ्री लाईनवर क्लिक करून फुल कॅमेरा एरिया करून घ्या व्हिडिओला. त्यानंतर इथं इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. त्यानंतर इथून कोरमा की जे काही ऑप्शन आहे तुम्हाला 2 नंबरला दिसेल, नाही दिसेल तर वरती कोरमा की हा इफेक्ट सर्च मारा आणि ते इफेक्ट इथून स्टँडर्डवरती सेटिंगवरती क्लिक करा. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, वरती जे काही आहे ओपिसिटी आपल्याला वाढून घ्यायची आहे. जशा प्रकारे मी वाढत आहे त्याच्या प्रकारे वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण वाढून घ्या. तर अशा प्रकारे मी थोडीशी काय करतो, वाढून घेतो खतरनाकपैकी. आपण वाढून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं, इथून डबल क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. बरोबर आपल्याला जे व्हिडिओ ॲड केला का तिथं थांबून फोटो ॲड करून घ्यायचा कोणता पण एक. अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करा. मोंटाचे जाऊन याला पण अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे खतरनाकपैकी. तर आता खतरनाकपैकी ॲडजस्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला काय करू, याला जिथपर्यंत आपला व्हिडिओ गेला का तिथपर्यंत वाढून घेतल्या तर चालेल, खतरनाक दिसणार आहे. तर अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला बरोबर 11.3च्या बिटला यायचं. जे काय आता फोटो आणि जे काय व्हिडिओ ॲड केलेला आहे ते दोन्ही सिलेक्ट करायचं आहे. वरती तुम्हाला 3 ऑप्शन दिसून जातील. इथं काय करायचं, जे काय तिसरा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघतो एकदम खतरनाकपैकी अशा प्रकारे दिसणार आहे. तर आता काय करायचं आहे, त्याच ग्रुपवरती क्लिक करायचं. इथून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काय ग्रुपचा जे काय पुढच्या बेटला येऊन जे काय एक्स्ट्रा पाठवत आहे तिथून कट मारून घ्यायचं. अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे आपलं काम येतच झालेलं आहे. तर आता इथून काय करायचं आहे, पुढच्या बिटला जायचं. जे काय आपण कॉपी केलेला ग्रुप आहे तिथून डबल एकदा पेस्ट करायचं. पुढच्या बिटला जायचं, जे काय एक्स्ट्रा पाठवत आहे ते कट मारायचं आहे. डबल एकदा लेअर पेस्ट करून पुढच्या बाजूला कट करायचं. डबल डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करून एक्स्ट्रा पाठवायचा कट मारून घ्यायचा. एवढं काम केल्यानंतर काय करायचं, आता काय करायचं, म्हणजे काय आता इथून ग्रुप आपण ॲड केलेले आहेत, आता म्हणजे पेस्ट केलेले आहेत ते ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचे. त्यासाठी आता काय करायचं आहे, जे काय दुसरा ग्रुप आहे ते एडिट करून घ्यायचं आहे. ते त्या दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये या आणि जे काय खालचा फोटो आहे तो डिलीट मारा आणि इथून जे काय दुसरा फोटो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे, ॲड करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे आणि याला आपण मोठाशी जायचं जाऊन अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या. आणि जे काय पुढची बीट आहे तिथपर्यंत येऊन या फोटोला आपण अशा प्रकारे वाढून घेऊ शकता तुम्ही. तर तेवढं वाढून घेतल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारचे काय तर बाकीचे ग्रुप आहे ते तुम्ही एडिट करून घ्यायचे आहेत. तर असं आपला हे पण ग्रुप एडिट करणं झालेलं आहे. नंतर तुम्ही हा पण ग्रुप एडिट करून घ्या. अशा प्रकारे काय विषय नाही, खतरनाकपैकी मी करत आहे. तशा प्रकारे तुम्ही फोटो म्हणजे जे ग्रुप आहे ते एड करून घ्यायचे. तुम्ही काय करतो, येतं पण कोणता पण एक फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून जे काय व्हिडिओ आहे वरती ते व्हिडिओच्या खाली घेऊन यायचं आहे आणि या फोटोला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथून बॅक यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, फक्त एक ग्रुप राहिला आहे, आता ते तुम्ही एडिट करून घ्यायचं एकदम खतरनाकपैकी. एवढं एडिट करून घ्या, एवढं तुम्हाला समजत असेल हे स्टेप. आता त्यानंतर काय करायचं, पुन्हा एकदा 11.1च्या बिटा यायचं आहे. परत त्याच्यामध्ये क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही जे काय डॉयल पिंज मला दिलेली आहे म्हणजे बनवून ऑलरेडी ते ॲड करायचे आहेत. तर इथून काय करतो मी सर्व ती डॉयल पिंज इथून ॲड करू. सर्व जे काय पहिली डॉयल काही सॉन्ग आहे का आणि जे काय डॉयल आहे ते सॉन्गप्रमाणे ॲड करून घ्या. तर डॉयल केला काय करायचं, अशा प्रकारे खालती लावून घ्या. त्यानंतर डबल एकदा आपल्याला त्याच्यामध्ये क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. जे काही दुसरी डॉयल आहे ते तुम्ही पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचे आणि या डॉयल आपण अशा प्रकारे खालती लावून घ्यायचं. जशा प्रकारे मी लावून गेला त्याच्या प्रकारे म्हणजे काय याचा पण मी पुढच्या बिटला जायचं. डबल एकदा पुढच्या क्लिक करून डबल एकदा मीडियामध्ये जा. डबल एकदा जे काय दुसरी आपली पिंज आहे ती ॲड करा. याला पण अशा प्रकारे खालती लावून घ्यायचं आहे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा एकदा जे काय आपल्याला शेवटी जे टेक्स्ट पिंज आहे ती पण ॲड करून याला पण अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्ही इथून बॅक यायचं आहे. तर इथून बॅक आल्यानंतर काय करायचं, डबल शेकीपीटला आपल्याला ओपन करायचं आहे. आता शेकीपीटला ओपन केल्यानंतर जे काय मधातला फोटो राहिला होता इफेक्ट कॉपी करायचा, त्यामधल्या फोटोवरती क्लिक करा. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं 3 लाईनवर क्लिक करून आणि जे काय कॉपी ऑल इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे काय याचे ऑल इफेक्ट आहेत सर्व कॉपी होणार आहेत. त्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कर आपल्याला डबल ओपन करायचं आहे. ओके करून घ्या. आता काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. जे काय आता आपण डॉयल पिन जे ॲड केलेली आहेत बरोबर 11.1च्या बिटला याचं आहे आणि जे काय त्याच्या पुढचे जे डॉयल पिन जे आपण तिथून ॲड केलेले आहे ते सर्व डेव्हलप पिंजीला आपण हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी अप्लाय करत आहे तशा प्रकारे एकदम खतरनाकपैकी दिसणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे अप्लाय मारून घ्या एकदम खतरनाक टॉप लेवलमध्ये. तर आता एवढं अप्लाय मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा एकदा या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. डबल एकदा आपल्याला अशी विधी करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. जे काय मटेरियलमध्ये मी एक बॉर्डर देईल तुम्हाला, ती बॉर्डर इथून ॲड करून घ्या म्हणजे एकदम खतरनाकपैकी दिसणार आहे आपला व्हिडिओ. तर जे काय आपण आता बॉर्डर ॲड केलेली आहे ते बॉर्डरला इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जे काय आपला आजचा व्हिडिओ हे बनवून रेडीच झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसं वाटलं व्हिडिओ काय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा. ते व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा, खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाका. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता. इथं स्पोर्टला आपल्याला अर्ज हे यावरती क्लिक करायचं आहे. जे काही स्पोर्टला आपला चालू होणार आहे व्हिडिओ. तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा. टॉपची एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका.